हॅलो गाईज, गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू न्यू ब्लॉग्स. आणि आज आहे 6 तारीख आणि आज काही स्पेशल दिवस आहे. तो माझ्यासाठी नाही आहे, एक नॉर्मल डेज आहे. तो आमच्यासाठी खूप स्पेशल आहे. यांच्यासाठी वाटते स्पेशल, पण माझ्यासाठी नॉर्मल आहे. सो असं म्हटलं जाते की म्हणजे जिथे एक नवरा आपल्या वाढदिवसाला घेऊन इंटरेस्टेड नसतो. आणि आज मी आंघोळ वगैरे करून स्वामींच्या मंदिरात माथा टेकून येईल, कारण की ते मस्ट आहे. बाकी कुठे नाही गेलं तरी चालेल, पण बापाच्या चरणी माथा टेकून येणं खूप गरजे आहे. ठीक आहे. ते आमच्यासाठी बाप आहे आमचे. सुट्टी टाकली, वेळेवर सुट्टी घेतली मी, की म्हटलं चला आज दिवस यांच्यासोबत सेलिब्रेट करू थोडासा. कमावून तर आहेच, रोजच जॉब आहेच, बसणं 8 घंटे करणं, ऑफिस उठणं, पण म्हटलं आज एक दिवस असा द्यायचा की यांच्यासोबत सेलिब्रेट करायचं. सेलिब्रेट म्हणून नाही तरी थोडा वेळ टाईम स्पेंड करू शकतो असं. आणि आहे तर असं वाटते की ऑफिस कधी लवकर संपते कधी नाही. वर्क फ्रॉम होम असून पण. तर चला, आता मी आंघोळ करायचीच आहे अजून, पण मी आताच हिची पॅम्परिंग चालू होती आतापर्यंत. काय लेट सी, पहिले चेक करायला लागेल आपल्याला. पण एक मग इथे जाऊ, आपल्या फर्स्ट क्रायमध्ये जाऊन बघू. सो आर फॉर रॅबिट. हां, तर आज असा सीन झाला आहे की तो टेबल येऊन पडला आहे आमचा, आणि म्हणजे तो शू रॅक येऊन पडली आहे. आणि आता बघा, एक गोलू आणि लुक ॲट मी आणि लुक ॲट मी आणि ॲटिट्यूड. मालिश झाली आता बुगूची मालिश झाली. थंडी नाही लागली पाहिजे म्हणजे हिटर लावून मालिश करतो आम्ही. असं, व्हेरी गुड, मस्त रे ढेका. आणि काल तशी की काल 2-3 वेळा तिने ओमेट केली, माहित नाही काऊन. तर बर्फ करून पण सुद्धा ओमेट केली. होऊ शकते काही कोलिकचा पेन असेल, गॅसेस वगैरे असल्याशिवाय ते होत नाही. सो चला, आज तरी थोडं कमी. आणि आज मी ड्रॉप घेऊन येणार आहे, महत्त्वाची गोष्ट. आणि आमचा टेबल पण अरेंज होऊन जाईल, म्हणजे इन्स्टॉल होऊन जाईल. तो पण दाखवा. मी शूरॅक घेतली आहे, एक कंपनी आहे ब्लूवूड. हां, ब्लूवूड कंपनीचा आम्ही शूरॅक घेतली आहे. तो इन्स्टॉल होईल ते आम्ही दाखवू शेवटपर्यंत. ब्लॉग बघा. आणि राहिली गोष्ट, आम्ही तूप काढलं होतं जान्हवीने, जे आम्ही दूध घेतो त्याचं तूप काढलेलं होतं. ते तूप एवढं सही झालं ना, जबरदस्त. ते तुम्ही बघितलं असेल. बघा, हे तूप एवढं सही केलं आहे, फक्त आणीसाठी आहे हे तूप. आणि एवढं प्युअर आहे ना की म्हणजे घरी बनवलेलं तूप आहे, खूपच डेंजर. आणि ही बोलली की आता इथपर्यंत पूर्ण भरून टाकायची आहे भरणी. सो आणि ही एक एअरटाईट कंटेनर पण बोलवलं आहे आम्ही. कशाने बोलवलं आहे? फ्लिपकार्टवरून बोललेलं आहे. सो एक नंबर आहे बिलकुल. आणि ते मला आवडलं. ते म्हणजे आणीसाठी मस्त तूप, प्युअर तूप भेटते, घरी बनवले. आणि चला आता आंघोळ व्हायचे. झालं का तुझी कामं? झाली की नाही? मालिश झाली, आता आणीचे कपडे करते पटापट. चला, तर मी झाडू पोछा बघता फक्त बाहेरचा पोछा वगैरे मारून टाकतो ना. रिस्की आहे ती, माहितीये का? आता बघितलं मी, ती माहितीये का, सोफ्यावरून एका कडावर होते. व्हेरी गुड. आणि सोफ्यावर आता ठेवायचं नाही तिला. तर चलो गाईज, आता आमचं बुगलू झालेलं आहे. सो गाईज, मी आता रेडी होते. आता तुम्ही मला एवढी रेडी होऊन कुठे चालली? तर मेन म्हणजे आज गौरवचा आहे बर्थडे. आणि जसं की तुम्हाला गौरव बोललाच आहे, गौरवसाठी मी काहीतरी प्लॅन केलं होतं. म्हणजे बरंच काही प्लॅन केलं होतं, पण ते काही झालं नाही सक्सेस. पण त्याच्यासाठी जे मी गिफ्ट प्लॅन केलं आहे ते माझं सक्सेस झालेलं आहे. आणि ते काय आहे, कारण मी दर बर्थडेला, म्हणजे प्रत्येक बर्थडेला त्याला काही ना काही सरप्राईज देते. तर यावेळेस डिसाईड केलं की त्याला जे पाहिजे होतं ते मी डिसाईड केलं आहे की ते मी देणार. आणि ते त्याचे 2 वर्ष झाले
जेव्हा केव्हा आम्ही मॉलमध्ये जातो तेव्हा तो बघत होता, त्याला ती गोष्ट पाहिजे होती पण तो घेत नाही होता कारण ती थोडी एक्सपेन्सिव्ह होती. मी यावेळेस त्याला ते काही द्यायचा विचार केलेला आहे. आता माहिती नाही गौरव मला पिटतो की मारतो, माहिती नाही त्याचं रिॲक्शन काय असणार आहे, कारण मी ती गोष्ट घेतलेली आहे आणि त्याला गिफ्ट देणार आहे. हा व्हिडिओ मी शूट करून ठेवते, जसं नेहमीप्रमाणे मी माझ्या याच्यात व्हिडिओ शूट करून ठेवते आणि मग एडिटिंगमध्ये लावते. तर एडिटिंगच्या वेळेस तर ऑलमोस्ट त्यांना माहिती पडलेलं राहणार, तर हा व्हिडिओ तेव्हा लावणार तिथे आणि मजा येईल आज. सो व्लॉग लास्टपर्यंत बघा. त्याचं जेव्हा सेलिब्रेशन करू तेव्हा मी त्याला गिफ्ट देणार आहे. आता सध्या तरी आम्ही बाहेर जाऊन येणार आहे आणि मी रेडी होते आहे, तर थोडंफार करावं म्हटलं चमकदमक, कारण कसं आहे ना. काय झालं आणि काय झालं बाळा? तर इथे आणि खेळत आहे ती एकटीच. मी थोडं रेडी होत होती, मी म्हटलं चला व्हिडिओ शूट करून घ्या गौरव इथपर्यंत, म्हणून व्हिडिओ शूट करत होती. आणि मी म्हटलं थोडं मॉलमध्ये जायचं होतं आम्हाला, म्हणजे इथेच आमच्या इथे जवळ एक मॉल आहे नवीन आलेला आहे. ते जाऊन आम्ही बघत आहे, म्हणजे असं त्याला बोलली की मी एखादी टी शर्ट वगैरे घेते नाही यार तुझ्यासाठी बड्डे निमित्त. आता मॉम लाईफ अशी झाली आहे की मला वेळ नाही मिळत काहीच करायला वगैरे, तर आपण सेलिब्रेशन छोटंसंच करू. सेलिब्रेशन तर आम्ही छोटंसंच करतो, पण त्याला मी जे गिफ्ट देणार आहे ते खूपच भारी होणार आहे. आली बाळा, थांब 2 मिनिट. तर त्यामुळे आणि आता थोडी चिडचिड करते, तिला घ्यायची वेळ आली आहे. सो गाईज लेट्स सी व्लॉग बघू आता काय होते पुढं. तुम्ही पण व्लॉग लास्टपर्यंत बघा आणि ते जे सरप्राईज आहे ते थोडं काय होतं त्याच्यावर धमाका तर बघू. आणि गौरव खरंच खूप दिवसापासून त्या गोष्टीसाठी एक्सायटेड होता की ती गोष्ट घेईल तो कधीतरी, पण तो बोलला की मी कधीतरी घेईल सेविंग करून. त्याला बोलली की ठीक आहे बघू आता जेव्हा केव्हा सेविंग होईल तेव्हा घेऊ. आता माझा विचार होता की मी या बर्थडेला त्याला गिफ्ट करावं म्हणून मी. काय झालं बाळा? काय झालं पिल्लू? आली मी 2 मिनिटात. तर म्हणून मग आता बघू आता काय होते. तर मला काही बोलायला एवढा वेळ नाही आहे क्लिअर, कारण ती आता चिडचिड करते गाईज. सो ब्लॉग लास्टपर्यंत बघा आणि सो स्टे ट्यून. चलो, चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा असेच इंटरेस्टिंग व्लॉग बघायसाठी. आणि आता मी रेडी झालेली आहे, थोडीफार रेडी व्हायची आहे. आता मी असं काहीतरी ब्लॅक पॅन्ट घातला कारण मला लूज कपडे आता जास्त कम्फर्टेबल वाटायला लागले. आणि मी एवढ्या दिवसानंतर आज पहिल्यांदा असंच काही रेडी झालेली आहे, कारण मला वेळ मिळत नाही. पण मी गौरवला सरप्राईज द्यायसाठी म्हणून थोडं रेडी झाली. गौरव गेला होता बाहेर, त्याला म्हटलं चल थोडं आल्यावर त्याला थोडंसं एक हे करते की नाही चल बाबा तू पण एक्सायटेड आहे माझ्या बड्डेला. नाही तर मी सगळ्यापासून अवतार माझा असाच होता घरचा. तर बघू त्याचं रिॲक्शन तो आल्यावर की मी रेडी झालेली आहे, मला बघून तो काय रिॲक्ट करतो तर ते पण तुम्हाला दाखवतो मी गाईज. सो बघू आता. मस्त वाटली. इतनी खुशी मुझे आज तक नहीं हुई. मला हेच रिॲक्शन बघायचं होतं तुझं मूड ठीक करायसाठी. चला मग बर्थडे थोडंसं स्पेशल म्हणून. कशी दिसते मी? एक नंबर. पण ज्यांना ब्लॅक कलर खूप जास्त आवडतो, पण आणीला मी व्हाईट कलर घातलेला आहे त्यामुळे तिला कलरफुल सगळं. हां A few inches later. आता कार्पेंटर आले आहे आणि ते आपला जो शू रॅक होती जी ब्ल्यूडूनं ऑर्डर केली होती ते फायनली आज इन्स्टॉल होईल. आणि जायच्या पहिले आम्हाला बाहेर जायचं होतं म्हणून आम्ही थांबलो होतो. आणि तिकडे जान्हवी फिडिंग करत आहे आणि तुम्हाला दाखवतो शू रॅक कशी आहे.
किती छोट्या छोट्या वस्तू आहे याला. इकडे आणि झोपलेली आहे बेडरूम मध्ये. One hour later. फायनली गाईज आपली शू रॅक रेडी झालेली आहे आणि आमचं जे पार्सल आलं होतं ब्लूवूडमधून कंपनीवरून, ब्लूवूडची ब्रँडिंग पण आहे. ते फायनली सक्सेसफुली हे थोडंसं मेस झालेलं आहे. ते डस्टिंगमुळे ते पुसून टाकू आम्ही. आणि बघा इथे असा ड्रॉवर आहे इथे आणि हे इथे असे रॅक्स आहे. भारी एक नंबर झालेलं आहे. आणि एंट्रन्सवर आपला कॅमेरा आणि शू रॅक भारी दिसतं एक नंबर. पुसून टाकतो मी. सो गाईज आता फायनली ते सगळं झालं. आता मी चालू बाहेर, काही कामं आहे. स्वामींच्या मंदिरात जाऊन पहिले माथा टेकून येईल आणि नंतर आपण बाकीचे कामं करायचे आहे. कारण की आम्ही बाहेर जायचा प्लॅन होता तो फ्लॉप झालेला आहे. आणिमुळे हिने मस्त तयारी वयारी केली माझ्यासाठी, पण तो प्लॅन फ्लॉप झालेला आहे. कारण की तो प्लॅन असा याच्यामुळे फ्लॉप झाला की आणि राहत नव्हती. आणि आणीला घेऊन जाणं म्हणजे खूप कठीण काम आहे. आणि त्यासाठी एक आम्ही विचार केला की बेबी कॅरियर म्हणून येतं ते घ्यायचं. कारण की आणीला बाहेर घेऊन जाणं म्हणजे आता थोडंसं कठीण काम झालं आहे. कारण की हिला पण बाहेर जायचं थोडंसं हे राहते की बाहेर जाऊ म्हणजे काही थोडंसं बाहेरचं वातावरण थोडं चांगलं राहते तर बघायसाठी. सो त्यासाठी बाहेर जायसाठी आम्ही बेबी कॅरियर घेऊ आम्ही काही दिवसातच. आणि आजचा दिवस असा गेला, त्या थकून गेलो मी ते इन्स्टॉलेशनवाल्याला फोन करून. आत्ता पुढे जाऊन तो इन्स्टॉलेशन आला आणि आमचे शू रॅक इन्स्टॉल करून दिलेले आहे. सो आता पुढे प्रोग्राम आहे तर त्यासाठी चांगलं गेटअप दिसेल. सो आता मी बाहेरचे कामं करून येतो. काही सामान आणायचं आहे मला आहे. आणि महत्त्वाच्या गोष्टीचं मला AC बद्दल विचारायचं आहे. कारण की आता AC बसवायचं आहे तर त्याच्याबद्दल काही विचारून तर ऑफर किती आहे काय किती आहे तर ते आल्यावर सांगतोच तुम्हाला मी. इथे लागेल आपला AC. आणि AC का घ्यायचं, कारण की आम्ही तर ॲडजस्ट केलं, आम्ही दिवस काढले सगळ्या गोष्टीत. आम्ही कूलरवर काढले, तुम्हाला पण माहिती आहे इथे छोटासा कूलर होता आमच्याजवळ. सो तो चोरी गेला तर माहिती नाही कोणी नेला तर. पण आणीसाठी तिला अशा काही गोष्टी फेस नाही केल्या पाहिजे. गरमी खूप राहते नागपूरमध्ये हातच्या बाहेर. सो बघू आपण कसं होते कितीला पर्यंत पडते. कारण की उन्हाळ्यात घेणं म्हणजे प्राईस वाढलेलं राहते ACचे. आणि से डॅडी सॉक्स इथेच तर चला तर गाईज मी आता जाऊन येतो बाहेर आणि मला कामं सांग कोणत्या करायचे आहे. पट्टा करून येतो मी. ठीक आहे. A few inches later. आता चालू गाईज बाहेरून आणि शेर सोया है इसलिए धीरे बात कर रहे हैं. ती ना 5-5 मिनिटांनी उठून आली आहे. काय करणार काही सांगता येत नाही. सो आजचा दिवस चांगला गेला आणि मस्त गेला आजचा दिवस. आणि आता थोड्या वेळाने सेलिब्रेशन करू आम्ही. छोटासा केक आणला आहे मी. कारण की ही बोलली माझी तर इच्छा नव्हती, पण ही म्हणे की नाही मेमरीज राहते आपल्याजवळ आणि आहे तर सेलिब्रेट करू. तर म्हणून मी केक घेऊन आलो. आणि बाहेर जायचा प्लॅन चांगला बनला होता. बाहेर जायचा प्लॅन चांगला बनला होता, पण अनफॉर्च्युनेटली आणीमुळे जाऊ शकलो नाही. कारण की ती राहिली तर कसं असतं ना, ती एक तर रडते आणि आता तिला फीडिंग वगैरे करावं लागतं तर त्याच्यामुळे थोडंसं कठीणच आहे. आम्ही बाहेर जाणार होतो. टी-शर्ट पांढरा केस अबे जल्दी, कल सुबह पनवेल निकलना.
वाटलं एखादी टी शर्ट वगैरे घेईल, पण ते काही झालं नाही आहे. आणि मी विचारून आलो AC बद्दल, तर दिस इज अ गुड टाईम टू बाय. हाच एक वेळ आहे. कसं वाटलं तू? रडली ते माहिती, फक्त प्लेट पडली एक, एवढी गोंधळ केला म्हणजे मला 2 तास बसायला लागलं तिला घेऊन. काय थोडीशी का रडणार. तर आपलं AC इथे येऊन जाते परफेक्टमध्ये. कपडे चेंज केले आहे गाईज मी, कारण आता मी सेलिब्रेशन करू तर मी वेगळा आउटफिट घालणार आहे. सो म्हणून मी चेंज केला. आमचा बाहेरचा प्लॅन होता पण तो फ्लॉप झाला आहे, कॅन्सल झाला. आणि कारण पहिल्यासारखी लाईफ राहिली नाही. आता सगळं आणीवर डिपेंड करते आम्ही काय करायला पाहिजे. ॲक्च्युली ती म्हणजे आता थोडीशी कम्फर्टेबल नाही आहे बाहेरचं वातावरण कम्फर्टेबल नाही आहे त्यामुळे मग आम्ही तेवढं रिस्क घेत नाही. आणि तिला मला झोपेत पकडता येत नाही, कारण ती झोपलेली असते आणि असं पकडणं आणि ते यार बेबी कॅरियर पाहायचंच राहिलं. आता ऑनलाईनच टाकून देणार म्हणजे आपल्याला ते. तर बेबी कॅरियर घ्यायचा आम्ही विचार करतोय. जर समजा आम्हाला सध्या तरी आयडिया नाही आहे की कुठल्या एजमध्ये तिला आम्ही त्यामध्ये कॅरी करायला पाहिजे, ते करून टाकू आपण त्याचा ते आम्ही आता डॉक्टरला एकदा विचारून घेऊ. कारण कसं आहे ना, गाडीवर मला बसता येत नाही तिला पकडून, बिलकुलच नाही, कारण एवढं काही एक्सपिरियन्स नसते आणि गाडीवर बसणं म्हणजे रिस्की वाटतं मला. ते कसं हाताला पूर्णशा मुंग्या येऊन जातात, एकसारखा कंटिन्यू हात राहतो आणि त्रास होतो हाताला, बसतं पण नाही. म्हणून मग बेबी कॅरियर घ्यायचा आम्ही विचार करून राहिलो आहे. कारण आम्हाला बाहेरचे कामं करायची खूप प्रॉब्लेम होतो. मला खूप इच्छा असते बाहेर जायची यार. आज पण माझं मूड अपसेट झालं, पण ठीक आहे यार, लेकरासाठी तेवढं मॅनेज करावं लागलं. ब्लॅक घातलं आम्ही आज सकाळी नंतर पण ब्लॅकच आता ब्लॅक फेवरेट कलर. जाताना बाहेर जाताना ब्लॅकच घालणार होतो, पण ड्रेस चेंज करून टाकले. कारण की वन्स अगेन थँक्यू सो मच. मेनी रिटर्न ऑफ द अभी मैं गाली नहीं दे सकता. नहीं, गाली नहीं देना. अब फैमिली देखती है, वरना मैं ऐसे गाली दूं. मेरे रिटर्न ऑफ द हॅपी बर्थडे. पागल झाली मी आणि बाई. डोकं घुमला इथं. मेनी रिटर्न ऑफ द हॅपी बर्थडे. सो मच थँक्यू. सॉरी. आज अशी वेळ आली होती, आम्ही औषध घ्यायचं विसरलो. आता ते माहिती आहे काय, आणीमुळे ना ते बेबीवाली लँग्वेज आहे ना, काय म्हणते विसरलो, काय त्या दिवशी काहीतरी बोललो होतो मी, काहीतरी बोलतो. हां, ते तोतरी लँग्वेज येऊन राहिली आहे. दवाई अभी पी रही. दवाई आहे, चाय नाही आहे, दवाई आहे. सुकून आहे. आत्ता आठवलं किती वाजले? की खरं सुकून चहा. अजून 2 8 वाजले. आत्ता आठवलं की आम्हाला चहा प्यायचा. खरी वेळेची व्हॅल्यू आता कळत नाही. यासाठी काढलेले 5 मिनिट सुद्धा खूप सुकून मिळतो. कारण स्वतःला फक्त एवढाच वेळ देऊ शकतो, बाकी काहीच वेळ नाही माझ्याकडे. आय डोंट हॅव टाईम. चला, तर आपले कामं झाले आहे सगळे. आणीसाठी टोपी आणली, टेडी बिअरला घालून दिली. तर गाईज असा होता दिवस आजचा. आणि आजचा दिवस खूप चांगला गेला. आता बेस्ट बर्थडे म्हटलं जाईल. आणि मला ना यावेळेस मला मोजक्या लोकांचे हे आलेले आहे, विशेष आलेले आहे. कोण? पाहा लागेल, पाहतो. तर मोजक्या लोकांचे विशेष आले. ज्यांनी केलं त्यांना थँक्यू सो मच, आणि नाही केले असेल त्यांनाही धन्यवाद. काही कष्ट घेऊ नका तुम्ही. आणि आपल्याला काही अपेक्षा नाही आहे, कोणाचकडून अपेक्षा नाही आहे का केलंच पाहिजे 12 वाजता पुण्या दिवशी. कराल तरी ठीक, नाही कराल तरी ठीक, आपण टेन्शन नाही घेत जास्ती. 1-2 लोक आहे ते सोडले तर ते करतातच प्रत्येक वर्षी. आणि काही लोकांचे माझे स्टेटस जान्हवीच्या मोबाईलवर ठेवले होते, तर काही लोकांनी ताई लोकांनी तिकडे स्टेटसवर हे केले. पुष्कळ जणांनी जान्हवीला केले आहे, म्हणजे हॅपी बर्थडे गौरव. कारण की तेव्हाच पडते की स्टेटस लावल्याच माहीत पडते याचा आज वाढदिवस आहे म्हणून. पण असो,
थँक्यू गाईज. तर आज मी वेळेवर सुट्टी घेतली होती. म्हटलं सर नाही करणार काम आज बर्थडे नाही करणार काम, मंदिर जाणं आहे म्हटलं. आणि मी घालून होतो ब्लॅक शर्ट म्हणून मी स्वामींच्या मंदिरात काही गेलं नाही. परवा छुट्टी आहे, परवा जाएंगे आनी को लेके, आणि आनी का माथा टेकने का है उधर. सो परवा को जाएंगे. सो मस्तपैकी परवा जाऊ आपण. आणि स्वामींची चरणस्पर्श करायची आहे तिला. तर मॅडम तिकडे स्वयंपाक करून राहिले. आणि चला मी आता कामं करतो, थोडेसे ब्लॉग रेंडरला लावून देतो. शिवराय बघा कशी दिसते मस्तपैकी. याच्यातलं एक आम्ही हे काढून ठेवलं आहे. इथे डस्टबिन राहते आमची, आता डस्टबिन राहील इथे आमची. तर असा आमचा शू रॅक आहे. ब्ल्यूवूडची सांगितलं तर ब्ल्यूवूड कंपनी. A few inches later.